हॅलो. तर चला आज मी तुम्हाला नेते माझ्या बड्डे सेलिब्रेशनसाठी. तर यावर्षी म्हणजे 2024चा माझा हा बड्डे सेलिब्रेशन आहे. सो तेव्हा आम्ही गेलेलो दमनला. दमन हे मस्त एक वॅकेशनसाठी मस्त असं ठिकाण आहे. तिथे ना थोडी गोव्यासारखी वाईब येते. मला तर खूप आवडलं. आणि तर आता आपण इथे दमनमध्ये जस्ट एंटर केलं आणि आम्ही जिथे लंचसाठी दुपारी थांबलेलो तर तिथले हे हॉटेल आहे. तर त्या हॉटेल्सचा जो ॲम्बियन्स होता ना तो पण एक नंबर होता. मला तर खूप आवडला पर्सनली. कारण जेव्हा आम्ही वरती गेलो टेरेसवर तर त्या लोकांनी हे असं अरेंजमेंट केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी बसण्यासाठी. त्याच्यानंतर तिथे लाईव्ह म्युझिक डान्स सगळं असतं. तर आम्हाला तर काय रात्रीचं जायला मिळालं नाही कारण ऑलरेडी लेट झालेलं आमचं हॉटेलवर चेकिंग होतं म्हणून. सो आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट हॉटेलला गेलो. बट हॉटेलची मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकले त्या दिवशी कारण तेव्हा पाऊस एवढा जोरात सुरू झाला की काही बोलताच आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही 8 वाजता रूमच्या बाहेर पडलो आणि जेवण वगैरे करून आलो. तोपर्यंत सगळी दुकानं वगैरे सगळं बंद झालं होतं. म्हणून मग एका ठिकाणाहून आम्ही केक घेतला आणि तसंच रूमवर आलो. तरी माझे फ्रेंड्स आहेत जे माझ्यासोबत माझं बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेले. तर आम्ही रात्रीच्या 12 वाजता केक कट केला. सो माझे हस्बंड व्हिडिओ बनवतात म्हणून ते या व्हिडिओमध्ये नाही येऊ शकले. तर असा होता माझा बड्डे 2024चा. तर आम्ही ज्या हॉटेलला थांबलेलो त्या हॉटेलचा पण जो एरिया होता ना तो एकदम मस्त होता. मला तर पर्सनली खूप आवडला. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सिल्वर. दमनमध्ये गेलात तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, तुम्हाला आवडेल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ना हॉटेलसोबतच स्विमिंग पूल पण अटॅच आहे. त्याच्यामुळे काय तुम्हाला बाहेर जाण्याची काही गरजच नाही आहे. इथेच तुम्ही चिल आऊट करू शकता मस्त. सो मी पण तिथे खूप मज्जा केली. तर असा होता माझा 2024चा बड्डे. थँक्यू सो मच. बाय बाय.